नागपूर महानगरपालिकेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। अग्निशामक विभागामध्ये बेरोजगारांना संधी द्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। चोख पोलीस व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि ठाकरे गटाचं गेल्या काही दिवसातलं हे मोठं आंदोलन नागपूर महानगरपालिका, कारण की आगामी काळात नागपूर महानगरपालिका निवडणुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना दिसत आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि मागणी करतायत की अग्निशामक विभागामध्ये बेरोजगार तरुणांना संधी द्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या गेटवर या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नक्कीच आपण काय मागणी आहे? आमची मागणी आहे ही नागपूर महानगरपालिकाची अग्निशमन लाचार अस्वस्थ व्यवस्था, त्याच्यासाठी 2.5 वाजता अगोदर फायरमॅनची काढलेली भरती प्रक्रिया लंबित आहे आणि हे बेरोजगार युवक, भूमिपुत्र बेरोजगार युवक तुमच्या दारी नोकरी मागण्यासाठी आलेला आहे। हा नागपूर महानगरपालिकामध्ये कॅलिफोर्नियामध्ये आग लागली तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब पिंपरी चिंचवडमध्ये अमेरिकेला दोष देतात की त्यांच्याकडे, अरे तुमच्या शहरामध्ये जनसंख्याप्रमाणे 20 फायर स्टेशन हवे आहेत, फक्त 11 फायर स्टेशन, प्रत्येक फायर स्टेशनमध्ये एका शिफ्टमध्ये फक्त 4 फायरमॅन आहेत। 20 फायरमॅन पाहिजे। 1200ची फायरमॅनची संख्या तुमच्याकडे फक्त 127 लोक आहे। तुम्ही लोकांच्या जीवाशी धोका करत आहात। भरती प्रलंबित आहे, युवक बेरोजगार आहे, तुमच्या दारामध्ये युवक आपला रोजगार मागून राहिला आहे। मुख्यमंत्री साहेब, प्रशासक साहेब, 2.5 वर्षापासून लंबित व्यवस्था जर तुम्ही भरती घेतली नाही आणि अग्निशमन व्यवस्था ओके नाही केली, 40 मजल्याचे परमिशन देत आहेत पण लोकांच्या जीवासाठी यांच्याकडे उपाययोजना नाही। आगामी काळात निवडणूक आहे महानगरपालिकेच्या, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झाला म्हणायचं नाही। ठाकरे गट सदैव आक्रमक आहे। हे फोडाफाडीचे राजकारण हे लोक करत आहे। ठाकरे गट हा हमेशा जनतेची सेवाशी आहे आणि आम्ही दाखवू नागपूर महानगरपालिका तुमचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ठाकरे गट इकडे आला आहे। लोकांना बेरोजगार आहेत, 7000 लोकांना जर तुम्ही भत्ती नाही काढली, हे बेरोजगार युवक उपोषण करतील। मुख्यमंत्रीजी तुम्हाला श्राप लागेल। प्रशासक साहेब तुम्ही होशमध्ये या। आपण बघू शकतो या ठिकाणी ठाकरे गटाचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, युनियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।